महाराष्ट्र के चंद्रपुर के जिवती तहसील से एक दर्दनाक तस्वीर सामने आई है। घोड़नकप्पी गांव में सड़क नहीं होने के कारण गर्भवती महिला संगीता समय पर अस्पताल नहीं पहुंच सकी और उसकी मौत हो गई। घटना के करीब 2 महीने बाद भी सड़क की समस्या का समाधान नहीं हुआ तो उसके पति तुलसीराम गिडाम ने ग्रामीणों के साथ मिलकर खुद सड़क बनाने का फैसला किया। विश्व आदिवासी दिवस पर ग्रामीणों ने श्रमदान शुरू किया और करीब 1.5 किलोमीटर लंबे रास्ते का निर्माण किया जा रहा है, जिसमें लगभग आधा रास्ता तैयार हो चुका है। गांव में करीब 20 घर हैं और पिछले 3 दशकों से लोग पथरीली पगडंडी से आने जाने को मजबूर हैं। तुलसीराम का कहना है कि सड़क नहीं होने से बीमारों, बुजुर्गों और गर्भवती महिलाओं को अस्पताल पहुंचाना बेहद मुश्किल होता है। अब उनकी कोशिश है कि ऐसी स्थिति दोबारा किसी परिवार के सामने न आए। परिवार नमस्ते, आज हम आए हमारे गांव के नगर परिषद दुर्गापुर स्कूल में। ये उमरेड के एक स्कूल है जो नगर परिषद के अंडरटेकिंग है। इसकी आपको अवस्था दिखाते हैं कैसी है। आओ। मतलब जो बेसिक जो फैसिलिटीज रहती है, जो स्टूडेंट के हेल्थ के रिगार्डिंग है, जो बेसिक्स है, पीने का पानी, उसकी अवस्था आप देखिए क्या कंडीशन है यहाँ पीने के पानी की। ये देखिए, यहाँ जंग लगा हुआ टीन का, इसमें पानी स्टोर किया जाता है। यहाँ के किचन की, जहाँ बच्चों के लिए खाना बनाया जाता है, उसकी कंडीशन देखोगे तो ये जो अनाज के बोरिया रखे हैं, इसमें जाले लगे हैं। इधर दिखाओ। यहाँ पे जहाँ मतलब खाने में हेयर जाना, ये बहुत बड़ा हेल्थ कंडीशन ला सकता है। उसके लिए यहाँ कंगी और आयना लगा है। माझे नाव टीना वैकुंठी आहे। मी खेतापूर या गावची आहे। आमच्या गावचा रस्ता खूप खराब आहे। आम्हाला आमच्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळ सुरू करून हवी आहे। हा व्हिडिओ आहे नागपूरच्या खेतापूर गावचा। इथल्या 9वीत शिकणाऱ्या टीना वैकुंठे या विद्यार्थिनीने गावापासून शाळेत जायला बस नाही, आम्हाला रोज 7 किलोमीटर सायकल किंवा चालत शाळेत जायला लागतं। कधी कधी आमच्या सायकल पंक्चर होतात, त्यामुळे आमची शाळा बुडते असं म्हणत एक व्हिडिओ केला। तसंच त्या व्हिडिओमधून गावापासून शाळेपर्यंत एक बस सुरू करावी अशी मागणी सुद्धा केली। तिचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, ज्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खेतापूर गावात जात टीना आणि तिच्या मैत्रिणींशी भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। एवढंच नाही तर राज्य परिवहन महामंडळाला गावात बस सुरू करण्याच्या सूचना दिल्या। विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी खेतापूर ते नागपूर या नवीन एसटी बस सेवेचा टीना आणि तिच्या मैत्रिणींच्या हस्ते शुभारंभ झाला, ज्याचे काही फोटो सुद्धा आता समोर आलेत। त्यावेळी जिल्हाधिकारी कुमार यांनी गावातल्या इतर गोष्टींची सुद्धा पाहणी केली आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। पण मुलींनी केलेल्या त्या एका व्हिडिओची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने आणि दुसऱ्याच दिवशी गावात एसटी सुरू झाल्याने याची चर्चा सगळ्या नागपूरमध्ये होतीये। नमस्कार, मी मयूर दौलत ढिंगे, गट ग्रामपंचायत किनी सदस्य। तर आमच्या गावाच्या वतीने आणि संपूर्ण मांडळपासून तर आपण कुजव्यापर्यंत जे जातो त्या रस्त्यावर एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। शाळेत मुलं जात असतात आणि मुलं जात असताना त्यांना सर्वात मोठी अडचण म्हणजे रस्ता आहे। आणि या रस्त्याची हालत जर बघितली तर घराच्या बाहेरही पाऊल ठेवण्यासाठी कोणीही नकार देतो। आमच्या गावचा खूप रस्ता खराब आहे आणि आम्हाला जायला खूप अडचण होते, खूप त्रास पण होते। आम्ही सायकलनं जातो तर आमची सायकल पंक्चर होते। आम्हाला एसटी महामंडळची बस पाहिजे 5 वाजता। मांडळपासून तर आपण कुजव्यापर्यंत जे जातो त्या रस्त्यावर एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत की जवळपास 10 वर्षापासून या त्रासाला, या जाचाला कंटाळावं लागत। येत असताना गावातला रस्ता इतका खराब आहे की बाहेर जाताना असं वाटते की नाहीच गेलं पाहिजे। गावातून येताना 2 लोकांचे इथे मृत्यू झालेले आहेत। हा रोड इतका खराब आहे की इथून गाडी चालवताना भीती वाटत आहे। आम्ही विद्यार्थ्यांनी काय करावं? सरकार जर आमचं ऐकत नसेल तर आम्ही काय करावं? सरकारने आमची मदत करायला पाहिजे आणि हा रोड सुधरवून द्यायला पाहिजे। आमच्या गावचा खूप रस्ता खराब आहे। आम्हाला किनी ते कुजबा मार्ग, या मार्गाची एवढी अत्यंत दयनीय अवस्था होऊ नये की आम्ही रोज या मार्गाने अपडाऊन करतो। आम्हाला एवढा त्रास होतो या रोडनी। येथे कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो, मान्य श्री जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांकडे। त्यांनी आम्हाला या रोड बनवून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे, पण अजूनही कोणतीही प्रतिक्रिया त्याच्यावर या रोडवर त्यांची आलेली नाही आहे। आम्ही रोज आपला जीव मुठीत घेऊन या रोडने मी प्रवास करतो। काय याला अडचण होत आहे? आम्ही या रस्त्याच्या जे आहे ते आम्ही बावनकुळे साहेबांना
आणखी आमदार खासदारांना पण दिला आहे. या सगळ्या रस्त्यामुळे एवढा त्रास आहे की काही लोकांनी तर सायकल गाडी 4 व्हीलर या सगळ्या या रोडनी जाऊ शकत नाही. या खासदार आमदार पालकमंत्री फक्त सीएम किंवा पंतप्रधान यांनाच आम्ही निवेदन दिले ग्रामपंचायततर्फे, तर आम्ही 32 ठराव दिले आहे. कुणी आजारी जरी पडला आणि त्याला जर 10 मिनिटं डॉक्टरने दिले तर 10 मिनिटात तो व्यक्ती मांडळला पोहोचू शकत नाही. ही परिस्थिती या रोडची झाली आहे. म्हणून सरकारला विनंती आहे आणि कडकडीची विनंती आहे. आम्ही याच्या अगोदर 35 वेळा ठराव सुद्धा दिले आहेत, तरी पण आमच्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. ह्या रोडनी चालता चालता माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट घसरून पडलो आणि हे हाताला दुखापत झाली आहे. तरी पण याच्याकडे रोडकडे शासनाने जास्तीत जास्त लक्ष दिलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच आपल्या कुही तालुक्यातील खेतापूर येथील मुलींचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. अक्षरशः देशभरात त्याची चर्चा होत आहे आणि त्यासाठी आज खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली आहे. मात्र त्या ठिकाणी विद्यार्थिनींचा बस हा मूळ मुद्दा नसून त्या ठिकाणी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे सायकलचा प्रवासही त्यांना जड होतोय हे त्यांना सांगायचं होतं. आणि ही परिस्थिती एकट्या खेतापूरसाठी नाही तर कुही तालुक्यातील एक प्रमुख नागपूर ते अंबोरा मार्ग सोडला तर इतर बहुतांशी रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत. आणि याची छोटीशी आपण हे देतो म्हटलं उदाहरण देतो म्हटलं तर नुकताच म्हणजे मागील 2 ते 3 महिन्याआधी हा कुही ते आजनी हा मार्ग बनलाय बघा. हा या 2 ते 3 महिन्याआधीच बनलेला आहे आणि ह्या 2 ते 3 महिन्याआधी बनलेल्या रस्त्यावर खड्डा पडला आणि सर्वीकडे खड्ड्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आणि त्यांनी हा खड्डा बघा या ठिकाणी हा JSBच्या सहाय्याने या ठिकाणी हा बुजवलाय. ह्या रस्त्याचा एंड पॉइंट होता त्या ब्रेकर पर्यंत. ते बघा ते ब्रेकर आहेत त्या ब्रेकर पर्यंत हा रस्ता बनला होता आणि ह्या ठिकाणी प्रचंड मोठा खड्डा पडला. हे बघा आपण तुम्ही पाहू शकता. आणि ही लोकेशन फार दूर नाही तर कुही शहरात आहे आणि कुही शहरात तेही कुठे तर अक्षरशः डेपोच्या समोर हा खड्डा बुजवण्यासाठी या ठिकाणी गिट्टी आणि डस्ट टाकलाय. म्हणजे बांधकामात किती मोठा हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचार झालाय हे याचं जिवंत उदाहरण आहे. तेव्हा प्रशासनानं संबंधित कंत्राटदारावर थेट गुन्हा दाखल करावा. कारण काही महिन्यांपूर्वीच बांधलेल्या रस्त्यावर जर खड्डा पडत असेल तर हा रस्ता किती दिवस चालेल. सुरक्षा महिला शेतकरी गट आलेसूर तहसील भिवापूर जिल्हा नागपूर आम्ही 10 जैविक कीटकनाशक फवारणी करीत आहोत. त्याकरिता 11 महिला 10 पंप आणले आणि त्या पंपामध्ये 15 लिटर पाणी टाकत आहोत आणि 375 मिली 10 पर्निअर्क टाकत आहोत. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. जैविक कीटकनाशकाची फवारणी आम्ही निमंत्रक प्रियंका ढोके यांच्या शेतामध्ये करीत आहोत. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. आम्हाला आमच्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळ सुरू करून हवी आहे. आज शेवटी टीनाच्या खेतापूर गावामध्ये शेवटी बस आलेली आहे. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली मोहरली खुलली कळी मोगराची.
राज्याचे आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी सुद्धा वेळेवर तुषार भाऊचे निमंत्रण ऐकून, सूरज भाऊ मस्केचे निमंत्रण ऐकून या गावाला बस सुरुवात करून दिली. त्यांचे सुद्धा आभार. आमच्या क्षेत्राचे आमदार संजय भाऊ मेश्राम साहेब यांचे आभार मानते. विरघळला चांदवा नजरेतून तू बोलताना आमच्या गावात बस आली, आम्हाला खूपच आनंद होऊन राहिला. आनंद व्यक्त नाही करू शकत एवढा आनंद होऊन राहिला. आमच्या गावात बस सुरू करून दिली याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. सगळ्या लोकांचे आम्ही धन्यवाद मानतो. आमच्या गावावाल्यांकडून पण आम्ही धन्यवाद मानतो. तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला आमच्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळ सुरू करून हवी आहे. माझे नाव टीना वैकुंठी आहे. मी खेतापूर या गावची आहे. आमच्या गावापासून आमची शाळा 7 किलोमीटर अंतरावर आहे. आम्हाला जायला खूप तकलीफ होते, म्हणजे आमच्या गावचा रस्ता खूप खराब आहे. आम्ही सायकलनं जात असल्यामुळे आमची सायकलच्या पंचर चकाडक असं समस्या येतात वारंवार. आणि आम्ही पाण्या पावसात पैदल जाते, म्हणून आम्हाला बसची समस्या आहे. आमच्या गावात एसटी महामंडळ सुरू करून द्यावे आणि आमच्या गावचा रस्ता सुधारून द्यावे ही आमची मागणी आहे. आम्ही रेंगातूर गाव, कुई तालुक्यातील रेंगातूर गाव इथून युवा मुलं यासाठी व्हिडिओ बनवण्याचं माध्यम म्हणजे आमच्या गावच्या रोजची परिस्थिती तुम्ही बघू शकता कशी आहे तर. आणि दुसरी एक गोष्ट, इथं जंगल आहे आमच्या गावाच्या पलीकडे लागून. तिथे बसस्टॉप आहे आणि सायंकाळच्या 7च्या सुमारास बस येते आणि त्या बस अशा वेळेस येते की पूर्ण काळाकाठ अंधार आहे. तिथं लाईट पण नाही आणि बसस्टॉप पण नाही आहे. लहानसा असा पुलिया बांधलेला आहे आणि बस ज्या वेळेस येते त्यावेळेस सायंकाळची पूर्ण रात्र होऊन जाते. त्यावेळेस कोणताही व्यक्ती नाही राहत. समजा का एखादी वेळेस एखादी व्यक्ती जरी त्या बसमधून येत असेल आणि जंगली प्राण्यांचा वावट असल्यामुळे कधी पण जीवितहानी होऊ शकते. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही तोच बसस्टॉप जरी आमच्या गावात अंदर जरी दिला मेन रोडवर खूप चांगलं होईल. आणि हा रोड मी 2023 मध्ये आम्ही नवतरुण युवा मित्रमंडळ रेंगातूर यांनी एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. त्यावेळेस तुम्ही स्टेजवर म्हटलं होते की रोड झालं बा म्हणून. रोडचा काहीच झालेला नाही आजपर्यंत. याला जिम्मेदार कोण? तुम्ही काहीतरी करा या गावासाठी, कारण की इतर शेतकरी मजूर वर्ग राहतो, त्यांनी कुणाकडे आश्वासने पाहावे. तुम्ही फक्त निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन मोठे आणि आता दर्शन खोटे ही परिस्थिती यायला नको. रोड जर झाला नाही तर आम्ही नवतरुण युवा मित्रमंडळ रेंगातूरच्या वतीने आंदोलन करू ही विनंती. जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत. अब बहुत बेटे चुप चाप, क्या घंटे का इंसाफ, देश कैसे होगा साफ, इनकी नीयत में है दाग, सिर्फ करते रहेंगे बात, अलग शक्ल वही जात, वोट मिलने पर ये खास, फिर गायब पूरे साल. हाँ मेरा भाई ये तो नोटों की सरकार है ना, नोट से बनाते अपने बेटों को ये स्टार है ना, कितने बेकार क्यों ये आपस में झनकार है ना, बाकी पूरा देश डूबे इनकी नैया पार है ना. अच्छी विद्या चाहिए, अच्छा खासा माल देना, नल में पानी चाहिए, खड़े रेले लाइन लेना, जमीन अपनी पर नोट दिखाकर साइन लेना. नमस्कार, मी मयूर दौलत ढेंगे, गड ग्रामपंचायत किनी सदस्य. तर आमच्या गावाच्या वतीने आणि संपूर्ण मांडळपासून तर आपण कुजव्यापर्यंत जे जातो त्या रस्त्यावर एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. शाळेत मुलं जात असतात आणि मुलं जात असताना त्यांना सर्वात मोठी अडचण म्हणजे रस्ता आहे. आणि या रस्त्याची हालत जर बघितली तर घराच्या बाहेरही पाऊल ठेवण्यासाठी कोणीही नकार देतो. आमच्या गावचं खूप रस्ता खराब आहे आणि आम्हाला जायला खूप अडचण होते, खूप त्रास पण होते. आम्ही सायकलनं जातो तर आमची सायकल पंचर होते. आम्हाला एसटी महामंडळची बस पाहिजे 5 वाजता. मांडळपासून तर आपण कुजव्यापर्यंत जे जातो त्या रस्त्यावर एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहे की जवळपास 10 वर्षापासून या त्रासाला
या ज्याच्याला कंटाळावं लागत. येत असताना गावातला रस्ता इतका खराब आहे की बाहेर जाताना असं वाटते की नाहीच गेलं पाहिजे. गावातून येताना 2 लोकांचे इथे मृत्यू झालेले आहेत. हा रोड इतका खराब आहे की इथून गाडी चालवताना भीती वाटत आहे. आम्ही विद्यार्थ्यांनी काय करावं? सरकार जर आमचं ऐकत नसेल तर आम्ही काय करावं? सरकारने आमची मदत करायला पाहिजे आणि हा रोड सुधरवून द्यायला पाहिजे. आमच्या गावचा खूप रस्ता खराब आहे. आम्हाला किनी ते कुजबा मार्ग या मार्गाची एवढी अत्यंत दयनीय अवस्था होऊ नये की आम्ही रोज या मार्गाने अपडाऊन करतो. आम्हाला एवढा त्रास होतो या रोडनी. येथे कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो, मान्य श्री जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांकडे. त्यांनी आम्हाला या रोड बनवून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे, पण अजूनही कोणतीही प्रतिक्रिया त्याच्यावर या रोडवर त्यांची आलेली नाही आहे. आम्ही रोज आपला जीव मुठीत घेऊन या रोडने मी प्रवास करतो. काय याला अडचण होत आहे. आम्ही या रस्त्याच्या जे हे आहे ते आम्ही बावनकुळे साहेबांना आणखी आमदार खासदारांना पण दिलं आहे. या सगळ्या रस्त्यामुळे एवढा त्रास आहे की काही लोकांनी तर सायकल गाडी 4 व्हीलर या सगळ्या या रोडनी जाऊ शकत नाही. या खासदार, आमदार, पालकमंत्री फक्त सीएम किंवा पंतप्रधान यांनाच आम्ही निवेदन दिले ग्रामपंचायततर्फे, तर आम्ही 32 ठराव दिले आहेत. कुणी आजारी जरी पडला आणि त्याला जर 10 मिनिटं डॉक्टरने दिले तर 10 मिनिटात तो व्यक्ती मांडळला पोहोचू शकत नाही. ही परिस्थिती या रोडची झाली आहे. म्हणून सरकारला विनंती आहे आणि कडकडीची विनंती आहे. आम्ही याच्या अगोदर 35 वेळा ठराव सुद्धा दिले आहेत, तरी पण आमच्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या रोडनी चालता माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट घसरून पडलो आणि हे हाताला दुखापत झाली आहे. तरी पण याच्याकडे रोडकडे अब बहुत बेटे चुप चाप, क्या घंटे का इंसाफ, देश कैसे होगा साफ, इनकी नीयत में है दाग, सिर्फ करते रहेंगे. याचा मतलब जे भी आहे तुम्ही जे भी काही केलं आतापर्यंत 5 वर्षाचं काम त्याच्यामध्ये सगळं चिट्टा आहे तुमचं, ठीक आहे. तर याचा मला हिशोब पाहिजे. हे जे 5 वर्षाचं आहे ना त्याचा मला सगळा टोटली हिशोब पाहिजे. जे आता काय केलं ते किती काम झाले आणि मोठं झालं. आज तर तुम्हाला त्या भावाने दिलं म्हणते ना, जे जे काम तुमचं आतापर्यंत झालं नाही त्यांनी अर्ज वगैरे केलं म्हणते ना, तर तेच तुम्ही आतापर्यंत केलं नाही तर याचं काय करणार आहे? गावातील 2 आरो प्लांट बंद अवस्थेत, एक तब्बल 6 महिन्यांपासून बंद तर दुसरा काही दिवसांपासून पूर्णपणे ठप्प. ग्रामपंचायत बायगाव बुद्रुक मध्ये नागरिकांची धावपळ सुरूच. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत त्रास सहन करावा लागतोय. आश्वासनं दिली जात आहेत पण प्रश्न अजूनही तसाच उभा आहे. जनतेच्या आरोग्य समिती विषयाकडे अजून किती दिवस दुर्लक्ष होणार? आता गावकऱ्यांना फक्त शब्द नकोत, आरो प्लांट पुन्हा सुरू झालेला पाहिजे. लय लोकांनी असं वाटते का सोशल मीडियावर ग्रामपंचायतचे व्हिडिओ टाकले त्याने ग्रामपंचायत काय करायला हे सांगा म्हणाला आम्हाला काम. घाटा उपडायले काय करायला मग? 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 अब बहुत बेटे चुप चाप, क्या घंटे का इंसाफ, देश कैसे होगा साफ, इनकी नीयत में है दाग, सिर्फ करते रहेंगे बात, अलग शक्ल वही. ज्याला गावाचा विकास करता येईल असा सरपंच बनवा मित्रांनो. कारण हे बघा पहिलानपूरची टाकी 2 वर्ष झाले आहे, इथं काहीच ना अजून सुरू पण नाही झाली आहे. हे बघू शकता. अजून हेच नाही, चला तुम्हाला रोड पण दाखवतो.
आणि हा बघा मित्रांनो रोड पाहू शकता. आणि इथे जर आता पाऊस नाही म्हणून इथे आणि पाऊस जर आला ना तर इथे जाणं येणं मुश्किल होऊन जाते. इथे 4-5 घरा यायला याजाला प्रॉब्लेम होते. हे बघा. आणि हे बघा मित्रांनो अजून एक रोड आहे दाखव. आत्ताच हा असा रोड आहे तर मग पाऊस आल्यावर कसा होत असेल. चालणं मुश्किल होतं ह्या रोडनी. आम्हाला समजत नाही ग्रामपंचायत करत काय. आमची ग्रामपंचायत आहे बोनसुला. आणि पुन्हा एकदा सांगतो ज्याला गावाचा विकास करता येईल ना त्यालाच सरपंच बनवा, नाही तर असे हाल होते. काहीच नाही इथं रोड काहीच नाही. ग्रामपंचायत काय करताय काही माहित नाही. झोपली ग्रामपंचायत. आणि पुन्हा एकदा सांगतो ज्याला गावाचा विकास करता येईल ना त्यालाच सरपंच बनवा, नाही तर आमच्या गावासारखे हाल होते. ग्रामपंचायत झोपू नाही का काय तर काही माहित नाही. आम्हाला माहित इथून पाणी आला तर जाणं येणं मुश्किल होते. पूर्ण झोपू नाही ग्रामपंचायत. आणि एवढंच नाही मित्रांनो खूप काही आहे दाखवायला पण आता तेवढं दाखवत नाही. चला जाऊ द्या. पण या ग्रामपंचायत पर्यंत पोहोचला पाहिजे फक्त व्हिडिओ हेच माझी विनंती आहे. ग्रामपंचायत आहे बोनसुला. नहीं बनना मुझे स्लम डॉग मिलियनेयर, ये स्लम डॉग है. दुसरी गोष्ट ग्रामसभा 15 ऑगस्टला होती का नाही. त्याच्यानंतर तुमचा ऍक्सिडेंट झाला मान्य आहे. तुम्ही असं आम्हाला कुठल्या गावाला कळवलं माझा ग्रामसभा घेणं रद्द होती. कारण की शासनाच्या तरतुदीनुसार ग्रामसभा रद्द झाल्यानंतर 7व्या दिवशी ग्रामसभा लावावी लागते. काऊन नाही लावली तुम्ही 7व्या दिवशी. ऐका का ग्रामसेवक नसताना शासकीय नियमाधिकारी सुद्धा ग्रामसेवकाचं काम करू शकतो. का नाही केलं. ज्याला गावाचा विकास करता येईल असा सरपंच बनवा मित्रांनो. कारण हे बघा पहिलानपूरची टाकी 2 वर्ष झाले इथं काहीच नाही. अजून सुरू पण नाही झाली आहे. हे बघू शकता. अजून हेच नाही. चला तुम्हाला रोड पण दाखवतो. आणि हा बघा मित्रांनो रोड पाहू शकता. आणि इथे जर आता पाऊस नाही म्हणून इथे आणि पाऊस जर आला ना तर इथे जाणं येणं मुश्किल होऊन जाते. इथे 4-5 घरा यायला याजाला प्रॉब्लेम होते. हे बघा. आणि हे बघा मित्रांनो अजून एक रोड आहे दाखव. आत्ताच हा असा रोड आहे तर मग पाऊस आल्यावर कसा होत असेल. चालणं मुश्किल होतं ह्या रोडनी. आम्हाला समजत नाही ग्रामपंचायत करत काय. आमची ग्रामपंचायत आहे बोनसुला. आणि पुन्हा एकदा सांगतो ज्याला गावाचा विकास करता येईल ना त्यालाच सरपंच बनवा, नाही तर असे हाल होते. काहीच नाही इथं रोड काहीच नाही. ग्रामपंचायत काय करताय काही माहित नाही. झोपली ग्रामपंचायत. आणि पुन्हा एकदा सांगतो ज्याला गावाचा विकास करता येईल ना त्यालाच सरपंच बनवा, नाही तर आमच्या गावासारखे हाल होते. ग्रामपंचायत झोपू नाही का काय तर काही माहित नाही. आम्हाला माहित इथून पाणी आला तर जाणं येणं मुश्किल होते. पूर्ण झोपू नाही ग्रामपंचायत. आणि एवढंच नाही मित्रांनो खूप काही आहे दाखवायला पण आता तेवढं दाखवत नाही. चला जाऊ द्या. पण या ग्रामपंचायत पर्यंत पोहोचला पाहिजे फक्त व्हिडिओ हेच माझी विनंती आहे. ग्रामपंचायत आहे बोनसुला. नहीं बनना मुझे स्लम डॉग मिलियनेयर, ये स्लम डॉग है. जानेवारीच्या नंतर घ्यायची 26 जानेवारीच्या वेळेस हेच प्रकरण घडलेलं आहे. गुरुवारी ग्रामसभा घेतो म्हणजे तुम्ही कधी महिने झाले तुम्ही घेतो 26 जानेवारी नंतर ग्रामसभा काय अरे का करायची आम्ही तक्रार का करायची आम्ही. बोलत नाही पण माझा अधिकार आहे आज बोलण्याचा. त्याच्यासोबत बोलत बोलणार नाही. मी बोलणार हा अधिकार मला आहे आजचा. बोलत नाही तर कर तुला काय करायचं असेल वर कर. जेवढे काढता सरपंच वर सरपव सोबत मी माझा अधिकार आहे. याच्यानंतर ग्रामसेवक आहे ना तुम्ही. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. आम्ही जसे की त्या दिवशी निवेदन द्यायला गेलो होतो ग्रामपंचायतमध्ये तेव्हा बुधवार होता आणि त्यावेळेस आमचे ग्रामसेवक आणि सरपंच कोणी उपलब्ध नव्हते. आम्ही निवेदन ते चपराशाला दिले आणि आज पण आम्ही गेलो होतो तर आज पण ग्रामसेवक उपलब्ध नव्हते आणि सरपंच पण उपलब्ध नव्हते. त्यामुळे आम्हाला आजपर्यंत ग्रामसभेचं नोटीस पण नाही लागलेलं आहे आणि आजपर्यंत दवंडी पण नाही झाली आहे. उद्याला 15 ऑगस्ट आहे आणि उद्याला आम्हाला त्यांना झेंडावंदन झाल्यानंतर प्रश्न विचारायचे आहे जेणेकरून कोणा आपल्या गावातील उपस्थित जे लोक आहे त्यांनी उपस्थित राहावे. ग्रामपंचायत जवळ ही विनंती आहे. धन्यवाद.